नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहिपस्सिको औपनायिको पश्चातं वेदितव्यो वियोहीति सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसंघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्साति। आतापर्यंत आपण त्रिरत्नवंदनेमध्ये बुद्धगुण, धम्मगुण हे आपण बघितलेले आहे आणि आजच्या या प्रवचनामध्ये आज आपण संघगुण बघणार आहोत. तर यामध्ये बुद्धगुण आहेत ते 9 आहेत, धम्मगुण 6 आणि संघगुण 9 असे त्रिरत्न वंदनेचे बुद्ध, धम्म आणि संघगुण असे हे 24 गुण होतात. तर आज आपण संघगुण 9 हे आपण बघत आहोत. या संघगुणामध्ये पहिलं गुण जो आहे सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, हा पहिला गुण. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. म्हणजे सुपटिपन्नो चांगल्या मार्गावर आरूढ असलेला संघ. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, तथागतांचा सम्यक संबुद्धाचा सुमार्गावर आरूढ असलेला संघ म्हणजे सुपटिपन्नो. उजुपटिपन्नो जो उत्तम मार्गावर आरूढ असलेला तथागतांचा संघ. न्यायपटिपन्नो म्हणजे न्याय मार्गाने चाललेला तथागतांचा संघ. सामीचिपटिपन्नो म्हणजे जो संघ आपलं आचरण, आपलं कर्तव्य योग्य पद्धतीनं पार पाडून आपले जीवन जगतो असा सामीचिपटिपन्नो
असा तथागतांचा संघ. यदिदं चत्तारी पुरीस युगानी अठ्ठपुरीस पुग्गला, एस भगवतो सावक संघ. म्हणजे 4 जोड्यांच्या रूपामध्ये तथागतांचा संघ. आणि जर व्यक्तीच्या अनुषंगाने पाहिलं तर 8 पुरुषांचा संघ, अठ्ठपुरीस पुग्गला, 8 पुरुषांचा संघ. यदिदं चत्तारी पुरीस युगानी अठ्ठपुरीस पुग्गला, एस भगवतो सावक संघ. म्हणजे जर आपण पुद्गलच्या हिशोबामध्ये बघितलं तर 8 लोकांचा, आणि जोड्यांच्या हिशोबात पाहिलं तर 4 जोड्यांचा तथागतांचा संघ, जो आहुनेय आहे. म्हणजे दक्षिणा देण्यास योग्य आहे. पाहुनेयो, पाहुणचार करण्यास योग्य आहे. आहुनेयो, पाहुनेयो, दक्षिणेयो, अंजली करणियो. आहुनेयो म्हणजे ज्यांना आपण बक्षीस देण्यास किंवा काही वस्तू समर्पित करण्यास जो खरोखर योग्य आहे, पाहुणचारास योग्य आहे. दानदक्षिणा घेण्याच्या किंवा दानदक्षिणा स्वीकार करण्याची ज्यांच्यामध्ये लायकी आहे, असा संघ जो अंजलीबद्ध वंदन करण्यास योग्य आहे. अंजली करणियो, अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाथी. जो संघ अनुत्तर आहे, जो पुण्यक्षेत्र आहे, लोकांचा आणि देवतांचा पुण्यक्षेत्र, म्हणजे मनुष्य आणि देवता अशा पवित्र संघाचं, आर्य संघाचं जे सन्मान करतात, त्यांची पूजा करतात, वंदना करतात, दानदक्षिणा देतात, असा हा पवित्र संघ अनुत्तर आहे, ज्याची तुलना केली जात नाही. ज्यांना दानदक्षिणा देऊन आपण पुण्य मिळू शकतो, जे पुण्यक्षेत्र आहे मनुष्य आणि देवतांचं, असा हा तथागतांचा संघ आहे. हा संघ 9 गुणांनी युक्त आहे. त्याच्यामध्ये पहिला गुण आहे सुपटिपन्नो, दुसरा गुण आहे उजूपटिपन्नो, तिसरा गुण आहे न्यायपटिपन्नो, चौथा गुण आहे सामीची पटिपन्नो, नंतर 5वा गुण आहे आहुनेयो, 6वा गुण पाहुनेयो, 7वा गुण दक्षिणेयो, 8वा गुण अंजली करणियो, आणि 9वा गुण आहे अनुत्तरं पुण्यखेतं. म्हणजे असा हा अनुत्तर, ज्याची तुलना केली जात नाही, ज्याची बराबरी कोणताही संघ करू शकत नाही किंवा कोणताही पुद्गल करू शकत नाही, माणसं करू शकत नाही, असं पुण्यक्षेत्र हा संघ आहे मनुष्य आणि देवतांसाठी. तर असे हे संघाचे 9 गुण या संघवंदनेमध्ये आहे. आपण थोडंसं विस्तारितपणे या गोष्टी समजून घेऊ. सुपटिपन्नो, जो सुमार्गावर आरूढ आहे असा तथागतांचा संघ, जो धम्म विनयाने, आचरणाने परिपूर्ण आहे.
सुमार्गावर आरूढ असलेला. आता सुमार्ग कोणता हे आपल्याला समजून घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सुमार्ग म्हणजे जीवनामध्ये जो आपण आचरण करतो, जो आपला जीवनाचा मार्ग आहे, जो जीवनाचा मार्ग निश्चितच आपल्याला सुगतीला घेऊन जातो, सुगतीला घेऊन जातो, अधोगतीकडे दुर्गतीकडे वाटचाल होत नाही, किंवा अधोगतीकडे दुर्गतीकडे जाण्याचा मार्ग जो परिपूर्ण बंद होतो आणि केवळ फक्त एकच मार्ग होतो, तो म्हणजे सुमार्ग. अशा सुमार्गावर आरूढ असलेला, सुमार्गावरती आरूढ असलेला, धम्मविनयाने परिपूर्ण असलेला, जो प्रत्यक्ष जीवनामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 गुणाचा अवलंब करतो, आचरण करतो, तर असा सुमार्गावर असलेला संघ निश्चितच जगासाठी आणि सर्व मनुष्य देवतांसाठी, स्वतःच्या जीवनासाठी हा महाकल्याणकारी आहे. जो उजूपटीपन्नो म्हणजे उत्तम मार्गावर असलेला, उत्तम मार्ग ज्यांचं आचरण उत्तम प्रकारे आहे, धम्मविनयानुसार जे उत्तम प्रकारे आपलं जीवनचरितार्थ चालवतात, असा उजूपटीपन्नो, उत्तम प्रकारे जे आपलं जीवन मार्ग चालवतात, म्हणजे जे धम्म विनय आहे, धम्म विनयाने माणसाच्या जीवनाचं कल्याण होते, माणसाच्या जीवनाची परिशुद्धता होते, माणसाच्या जीवनामध्ये परिपूर्णत्व उत्पन्न होते आणि त्याचं फळ माणसाला नेहमी सुख, शांती, आनंद, समाधान, सुगती, मुक्ती, मोक्ष, निर्वाण पदाला घेऊन जातं, जे जन्म मरणाचं भूचक्र नष्ट करतं. तर अशा पद्धतीनं उजूपटीपन्नो असा हा उत्तम मार्गावर असलेला तथागतांचा संघ. न्यायपटीपन्नो जे न्याय मार्गाने आपलं जीवन जगतात, न्याय मार्गावरती जे चालतात, असा संघ. जे आपल्याकडून कोणावरतीही अन्याय होत नाही आणि जो त्यांचा न्याय्य मार्ग आहे, तो निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये सुगती प्राप्त करतो, सुमार्गाला घेऊन जातो, त्यांचं अधोगती दुर्गतीपासून जीवन वाचवतो, त्यांच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख उत्पन्न करतो, असा न्याय मार्ग आहे. सामेचीपटीपन्नो म्हणजे जे आपलं जीवन जगत असताना आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी परिपूर्णपणे पार पाडतात. थोडं मोबाईल बंद ठेवता आलं तर बरं होईल, सायलेंट मोडमध्ये ठेवा. जो संघ आपल्या जीवनाचं कर्तव्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडतो, ज्यांचं आचरण अतिशय उत्तम आहे, जे कर्तव्यदक्ष आहेत, असा तथागतांचा पवित्र संघ. आता आपण संघ म्हटल्यानंतर समूह, संघाला आपण काय म्हणतो? समूह. समूह म्हणा किंवा एक संघ म्हणा, म्हणजे अनेक लोकांचं एका ठिकाणी जे काही वास्तव्य आचरण असतं आणि एका ठिकाणी ते राहतात, एका तत्त्वज्ञानाचं, एका विचाराचं,
एका नियमाचं जे पालन करतात अनेक लोक, त्याला संघ म्हणतात. तर तथागतांचा हा संघ जो आहे तो अतिशय कर्तव्यदक्ष आणि योग्य पद्धतीने धम्म आचरण करणारा तथागतांचा संघ. मग आता आपण बघतो अनेक आश्रम असतात, ऋषी मुनीचे, अनेक साधू संतांचे, अनेक संप्रदायांचे लोकांचे आश्रम असतात. त्यांच्या आश्रमामध्ये त्यांचे जे काही जीवन जगण्याची शैली असते त्या पद्धतीनं ते तिथे जीवन जगतात. त्याच्यामध्ये काही आश्रमातील लोक, काही साधू, काही संत, ते अनेक गोष्टीचा वापर करतात. जसं नशापतन करणे, दारू पिणे, नशापतन करणे, गांजा ओढणे, चिलम ओढणे, भांग पिणे, अशा गोष्टीचं. मग हे त्यांचं जे काही जीवनचर्या आहे किंवा त्यांचं जे काही जबाबदारी आहे ते योग्य मार्गाने, योग्य विचाराने, सम्यक दृष्टीने जीवन जगतात असं नाही. कारण की नशापतन करणे, गांजा ओढणे, नशिल्या पदार्थाचं सेवन करणे म्हणजे त्याचे दुष्परिणाम बुद्धिमत्तेवरती होतात, विचारावरती होतात, आचारावरती होतात, मनावरती होतात. आणि तो व्यक्ती जर मनामध्ये असं दूषितता निर्माण झाली तर त्यांचं आचरण बिघडून जातं. त्यांचं कर्तव्य, जबाबदारी, जीवनाची जी उत्तम जबाबदारी आहे तर ती ते पार पाडू शकत नाही. पण तथागतांचा जो संघ आहे हा उत्तम मार्गावर, उत्तम प्रकारे आपलं आचरण करणारा आणि आपलं कर्तव्य निभावणारा आहे. आता या ठिकाणी तथागतांचा संघ स्वतःचं उत्तम आचरण करून स्वतःचं कर्तव्य, जबाबदारी पार पाडणार आहे. म्हणजे तथागतांचा जो भिक्खू संघ आहे, आर्य श्रावक संघ आणि बाकीचे संघ आहे, याच्यामध्ये खूप मोठं एक अंतर आहे. तथागतांचा संघ, भिक्खू संघ, उपासक उपासिकांच्या मदतीवरती, उपासक उपासिकांच्या श्रद्धेवर, उपासक उपासिकांच्या दानावर अवलंबून असतो. आणि जे काही त्यांना दररोजचं भोजन मिळतं, भोजनदान मिळतं, औषध पाणी आजारी पडल्यानंतर मिळतं, जे काही वस्त्र त्यांना उपासक उपासिकाकडून मिळतात, जसं चिवर, अंतर्वास, जे काही आवश्यक आहेत ते वापरण्याचे सगळे वस्त्र, ज्याला आपण चिवर म्हणतो. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था, जसं कुटी आहे, विहार आहे, या सर्व गोष्टीची मदत उपासक उपासिकाकडून भिक्खू संघाला होते आणि भिक्खू संघ त्यांच्या मदतीवरती जीवन जगतो, आपलं जीवनचरितार्थ चालवतो, आपल्या जीवनाचं कल्याण करतो. आणि आपलं जबाबदारी, नैतिक जबाबदारी कोणती आहे? आपण दुसऱ्यांचे उपकार स्मरण ठेवून त्या उपकाराची परतफेड केली पाहिजे. आपल्या जीवनाचं फायदा, आपल्या जीवनाचं वेळ ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी उपयोगात आली पाहिजे. जसं आपण तथागतांचे 2 गुण बघितले होते, विशेष असे 2 गुण. कोणते आहेत? अत्तहित संपत्ती, स्वतःचं कल्याण करण्यासाठी ध्यान साधना करून धम्मसंपत्ती मिळवणे. धम्मसंपत्ती म्हणजे सम्यक ज्ञान, सम्यक संबोधी ज्ञान, दुःखमुक्तीचं ज्ञान, भवचक्र नष्ट करण्याचं ज्ञान, अरहत बनण्याचं ज्ञान. हे स्वतःच्या प्रयत्नाने स्वतः मिळविणे, त्याच्यासाठी प्रयत्न करणे. आणि ते जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते तथागतांचा एक विशेष गुण आहे, तो म्हणजे अत्तहित संपत्ती. हा गुण, या गुणाचं स्मरण ठेवून भिक्खू संघ त्या पद्धतीनं आचरण करतो. म्हणजे आपल्यावरती ज्यांचे उपकार आहेत त्यांचे उपकार स्मरण ठेवून आपण काय करणे? आचरण करणे, स्वतःचं कल्याण करून घेणे.
हे भिक्खू संघसुद्धा या गुणाचं स्मरण ठेवून तथागतांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपलं जीवनचरितार्थ चालवतात. ते आहे स्वामीची पटीपन्नो भगवतो सावक संघ. याशिवाय ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकाराचं ऋण ठेवून त्याचं परतफेड करण्याचा प्रयत्न करतो. मग भिक्खू संघ उपासक उपासिकासाठी काय देतो, काय देऊ शकतो, काय त्यांनी केलं पाहिजे, काय त्यांचं कर्तव्य जबाबदारी काय आहे हे त्यांना समजलं तर ते निश्चितच त्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करतील. नाहीतर फक्त उपासक उपासिकाकडून दान मिळवायचं, भोजन दान मिळवायचं, चिवर मिळवायचं, औषध पाणी जे लागेल ते मिळवायचं, निवासस्थान कुटी बनवून घ्यायची, खायचं प्यायचं आरामात राहायचं आणि समाजाला काही द्यायचं नाही, असं जीवन भिक्खू संघाचं नसतं. म्हणून भिक्खू संघाचं जे एक विशेषता आहे इतर सर्व संघापेक्षा वेगळी आहे. या जगामध्ये बाकीचे जेवढे काही संघ असतील भगवान बुद्धाचा भिक्खू संघ सोडून त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये हा खूप मोठा फरक आहे. भिक्खू संघ काय देतो समाजाला? भिक्खू संघाकडे तुमच्याकडे जे आहे ते भिक्खू संघाकडे नाही. कारण तुमच्याकडे काय आहे? धनसंपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही, सगळ्या सुख सोयीच्या वस्तू तुमच्याकडे आहे. जमीन आहे, धन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, तुमचं पद आहे, सर्व काही गोष्टी. म्हणजे ज्या भौतिक जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सुखसोयीच्या असतात त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि त्या सर्व गोष्टीचा अभाव भिक्खू संघाकडे आहे. भिक्खू संघाकडे काय असतं? फक्त त्यांचे 8 वस्तू, ज्याला तुम्ही काय म्हणतात अष्टपरिष्कार, ते सुद्धा तुम्हीच दिलेले असतात. ते सुद्धा त्यांनी स्वतः कुठं कष्ट करून मेहनत करून कमाई करून मिळवलेले नसतात. ते सुद्धा तुम्ही त्यांना दान दिलेले असतात आणि त्या 8 वस्तूचेच ते फक्त मालक असतात. म्हणजे एवढीच त्यांची व्यक्तिगत धन संपत्ती असते, याच्या व्यतिरिक्त काहीच नसते. तुम्ही जे कुठेही देता तर ती कुठेसुद्धा संघासाठी दान देता, विहार दान देता ते सुद्धा संघाचं असतं. त्यामुळे भिक्खू संघाचं असं व्यक्तिगत असं काहीच नसतं, फक्त 8 वस्तू असतात. कोणत्या असतात? त्याच्यामध्ये चिवर असतं, संघटी असते, भिक्षपात्र असते, पुन्हा कंबरपट्टा असतो, चिवराचाच तो भाग असतो, पाणी गाळण्याचं एक एक कपडा असतो, त्याच्यानंतर वस्तारा असतो त्यांचं मुंडन करण्यासाठी, सुई धागा असतो. या 8 वस्तूची ते मालक असतात आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे असतं त्याची आणि या 8 वस्तूची तुलना केली जात नाही. भिक्षापात्र हे त्यांना भिक्षापात्र मिळतं, खालीच असतं ते, आणि हे खाली भिक्षापात्र त्यांनी ते आपल्या दान पारमितेनं, आपल्या मैत्री पारमितेनं, आपल्या पुण्यकर्माने ते भरलं पाहिजे. आणि पुण्यकर्म त्यांच्याकडे जेवढं काही प्राप्त होतं ते पुण्य त्यांनी उपासक उपासिकांना दिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याप्रती मंगल कामना केली पाहिजे, त्यांचं हित कल्याण सुख, त्यांची सुरक्षितता, अधोगती दुर्गती दुःखापासून त्यांना वाचवता येईल असे प्रयत्न भिक्खू संघाने उपासक उपासिकासाठी केले पाहिजे. आणि तुम्ही तर म्हणजे हे दान देता, भौतिक वस्तूच्या रूपामध्ये दान देता. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही दान दिलं भौतिक वस्तूच्या रूपामध्ये ते तुमचं दान, त्याला एक मर्यादा असते, त्याला एक किंमत असते, त्याचं एक क्षेत्र, त्या
दान वस्तूचं मोजमाप मूल्यमापाचं क्षेत्र असू शकतं. पण ते जे तुम्ही जे दान दिलं भौतिक वस्तूचं ते सर्वश्रेष्ठ दान नाही होऊ शकत. मग सर्वश्रेष्ठ दान भंतीजी तुम्हाला देतात. तुम्ही जे दान देता, समजा तुम्ही द्रव्यदान देता, पैशाचं दान देता, जमीन दान देता, कुटी दान देता, विहार दान देता, चिवर दान देता, भोजन दान देता, ह्या सगळ्या वस्तू तुम्ही दानामध्ये देता. पण या सर्व दानाच्या वरचं दान भंतीजी लोक तुम्हाला देतात. ते कोणतं दान असतं? धम्मदान. धम्मदान म्हणजे धम्म, जो धम्म तुम्ही ऐकून चिंतन मनन करून त्याचं आचरण करून जीवनमुक्त होता, तो धम्म. त्या धम्माची किंमत होऊ शकत नाही, त्या धम्माचं मोजमाप होऊ शकत नाही, त्या धम्माचं मूल्यमाप होऊ शकत नाही. त्या धम्माचं आचरण केलं तर तुम्ही तुमच्या जीवनाचं दुःख नष्ट करू शकता, भावचक्र तोडू शकता, जन्म मरणाचं जे काही फेरा आहे तो नष्ट करू शकता, निर्वाणपद प्राप्त करू शकता, अरहत बनू शकता. कशामुळं? धम्मामुळे, धम्माच्या शिकवणुकीमुळे. या धम्माच्या शिकवणुकीमध्ये काय आहे? शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे. या मुख्य 3 धम्माचं दान तुम्हाला भंतीजीकडून मिळतं. शीलाचं दान भंतीजीकडून मिळतं म्हणजे नेमकं काय होतं? आपल्या जीवनात काय केलं नव्हतं? आपण काया वाचा मनाचे दुःशील होत नाही, वाईट कर्म होत नाही. आणि ते वाईट कर्म झाले नाही तर आपण आपलं रक्षण करतो, आपण आपला बचाव करतो, आपण आपल्या जीवनाचं कल्याण करतो. कशामुळं? शिलाचं पालन केल्यामुळे. म्हणजे तुम्ही शिलाचं पालन केलं तर तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला पश्चाताप करण्याची पाळी येत नाही, दुःख सहन करण्याची पाळी येत नाही, संकटाची पाळी येत नाही, धोका उत्पन्न होत नाही, स्वतःकडून ना इतरांकडून. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला स्वतःचं जीवन सुरक्षित करण्यासाठी शिलाची शिकवण, शील शिकवणुकीचा धर्म तुम्हाला भंतीजीकडून प्रवचनाच्या रूपामध्ये, धम्मदेशनेच्या रूपामध्ये तुम्हाला तो प्राप्त होतो. त्याची किंमत नसते. आपण एका प्रवचनामध्ये, रविवारच्या प्रवचनामध्ये मला वाटते आपण ऐकलं होतं चौक्याला, ज्या माणसाचं म्हणजे सुमार्गावर लागलेलं आपलं चित्त जेवढं आपलं कल्याण करते तेवढं आपले आईवडील आपलं करू शकत नाही, हे आपण बघितलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वाईट मार्गावर लागलेलं आपलं चित्त जेवढं नुकसान करते तेवढा एक शत्रूही आपलं करू शकत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. मग ही शिकवण आपल्याला कुठून मिळते? भंतीजीकडून मिळते. कशाच्या माध्यमाने? धम्मदेशनेच्या माध्यमाने. मग ही धम्मदेशना जी आहे ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून म्हणतात सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये कोणतं दान श्रेष्ठ आहे? धम्मदान आहे. भोजनदान ते तेवढ्यापुरतं आहे, तेवढ्या वेळेपुरतं, पण धम्मासारखं श्रेष्ठ नाही. आता समजा तुम्ही कितीही तुमच्या आवडीचं भोजनदान केलं आणि तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो तुम्ही नेहमी खात गेलात तर किती दिवस खाल तुम्ही? त्याची मर्यादा आहे. तुमच्या आवडीचा, तुमच्या इच्छेचा पदार्थ तुम्ही किती दिवस खाऊ शकता? सतत सतत तोच खात गेलं तर काय होतं? खाता येत नाही, कंटाळतो. एखादी गोष्ट तुम्हाला आवडते, संगीत वाद्य ऐकणे, नाच गाणे करणे, काय असेल नसेल तर त्यासुद्धा काय होतात? एक अवीट होऊन जातात. त्यासुद्धा त्याची एक मर्यादा असते. म्हणजे असं कोणत्याच वस्तू, कोणताच पदार्थ नाही की जो माणसाला जीवनामध्ये संपूर्ण सुख, शांती, आनंद, समाधान देतो. पण धम्म असा आहे की ज्या माणसाला धम्माची गोडी लागली
धम्म त्याला कळायला लागला, धम्म आचरण त्याच्या जीवनामध्ये उतरलं आणि धम्माच्या मार्गावरती तो आरूढ झाला. तो वाईट मार्गाला कधीच जात नाही, कधी वाईट विचार करत नाही, वाईट गोष्टी स्वतःही करत नाही आणि इतरांना करण्यासाठी भाग पाडत नाही. त्याचं तो कारणही बनत नाही. म्हणजे स्वतःचं जीवन सुरक्षित करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? आवरण आहे, शस्त्र आहे किंवा तुमचं एक सुरक्षिततेचं कवच आहे. ते म्हणजे काय? सील आहे. हे तुम्हाला कुठून? भंतेजीकडून मिळतं शील. तुम्ही ते शील पालन करता, आचरण करता आणि स्वतःचं जीवन सुरक्षित करता. म्हणजे तुमची अधोगती दुर्गतीचे मार्ग परिपूर्ण बंद होतात. तुम्ही जाता तर सुगतीलाच जाता. शील आपल्याला धम्मदेशनेमध्ये मिळतं. समाधी. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे कुशल चित्ताची काय? कुशल चित्ताची एकाग्रता, सजगता. आपलं चित्त अतिशय चंचल, अतिशय तरल, अतिशय सूक्ष्म, अतिशय अतिशय फसवेगिरी करणारं, अतिशय धोकेबाज असं आपलं चित्त असतं. कोणत्या क्षणाला कसं बदलेल, कोणता विचार कसा निर्माण होईल आणि त्या विचाराची कशी कृती काया आणि वाचन केलं जाईल याचं आपल्याला ध्यान नसतं. म्हणून आपलं हे चित्त, चंचल चित्त, धोकेबाज चित्त, विघ्न उत्पन्न, संकट उत्पन्न करणारं चित्त, याच्यावरती जर अंकुश ठेवायचा असेल तर कशाने ठेवता येतो? पैशाने, औषधाने, कोणत्या गोष्टीनं या मनावरती संयम ठेवता येतो किंवा कंट्रोल करता येतो? फक्त समाधी आहे ना, ती सम्यक समाधी. मग आपण सम्यक समाधीचा आचरण करून आपल्या मनामध्ये जे काही क्लेश, विकार, तृष्णा, वासना उत्पन्न होतात, अहंकार, गर्व, मीपणा उत्पन्न होतो, तो जाणायचा, पाहायचा आणि त्याला नष्ट करायचं, म्हणजे ती समाधी. त्याला समाधी म्हणते. तर समाधीच्या मार्गाने आपल्याकडून जे जे काही अकुशल कर्म होतात, वाईट कर्म होतात, त्याच्यावरती नियंत्रण, आणि ते विकारामुळे होतात, तृष्णेमुळे होतात, त्या तृष्णा, ते विकार, ते क्लेश, त्याचं उच्चाटन करणे. म्हणजे स्वतःचं जीवन सुरक्षित करण्यासाठी, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं साधन आपल्याकडे आहे, ते म्हणजे समाधी. मग ज्याने ती समाधी केली त्याला त्याचा फायदा होतो. आता तुम्ही फक्त समाधी 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 म्हणता आणि त्या समाधीचा फायदा फक्त बोलून होत नाही. काही लोक म्हणतात, भंतेजी आम्हाला समाधी शिकवा. समाधी शिकवा. मग समाधी शिकून फक्त काही शब्दांनी शिकवले जाते का? ती समाधी करावी लागते. जसं तुम्हाला त्याचं शिक्षा मिळाली, त्याचं तुम्हाला गायडन्स मिळालं, मार्गदर्शन मिळालं, तसं तुम्ही निमूटपणे त्याचं आचरण केलं पाहिजे. त्यावेळेला त्या समाधीचा फायदा होतो. आता ज्याला समाधी शिकायची त्याने प्रत्यक्ष ते आचरण केलं पाहिजे. फक्त पुस्तक वाचून, प्रवचन ऐकून समाधी करता येत नाही. प्रत्यक्ष बसावं लागतं, आचरण करावं लागतं आणि अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागतो. आता समजा एखाद्या माणसाला पोहणं शिकायचं, पाणी पाहिलं की त्याला भीती वाटते, पण पोहणं शिकायचं. मग तो गेला आणि त्या तलावाच्या काठावरती बसला आणि त्याला पोहणं शिकायचं आणि सगळे पुस्तकं वाचतो, पोहणं कसं शिकायचं काठावरती बसून, सगळे पुस्तकं वाचतो, तर त्याला पोहणं येईल का काठावरती बसून? पुस्तक वाचतो नाही. मग त्याला काय करावं लागेल? प्रत्यक्ष पाण्यामध्ये उडी मारावी लागेल. भीती वाटते बुडायची, एक दोन त्याला काय खावं लागतील? पाण्यामध्ये काय म्हणतात त्याला? गटांगळ्या खावं लागतील. तेव्हा तर तू शिकेल ना. भीती वाटते म्हणून काठावरती बसतो आणि पुस्तक वाचून पोहणं शिकतो, तशानं पोहणं नाही आहे. किंवा समजा एखाद्या माणसाला ड्रायव्हिंग शिकायची, गाडी चालवायची शिकायची,
तो सगळं पुस्तक वाचतो, सगळं त्याचे डायग्राम बघतो, काय जे असेल ते सगळं काही करतो. पण गाडीवरती बसत नाही, स्टेअरिंगवरती बसत नाही. क्लच, ॲक्सिलेटर, ब्रेक जोपर्यंत त्याला चालवता येत नाही, गिअर टाकता येत नाही आणि जजमेंट येत नाही, तोपर्यंत तो गाडी कधीच शिकू शकत नाही. भले अनेक पुस्तकं वाचेल, गिअर कसा बदलायचा फक्त पुस्तकात पाहून बदलता येतील नाही. मग तसंच आहे समाधीचं. तर समाधी ही प्रत्यक्ष करावी लागते. आणि समाधी करायची असेल तर मग सुरुवात आनापानसतीपासून, मैत्री भावनेपासून, समता भावनेपासून विपश्यनेपर्यंत ती करावी लागते. आणि समाधी करून ते त्याच्यामध्ये पारंगत व्हावं लागतं. त्यावेळेला आपल्या क्लेशाचं, विकाराचं, तृष्णेचं उच्चाटन स्वतःच्या प्रयत्नाने स्वतः मनुष्य करतो. सगळे विकार क्लेशापासून मुक्त होतो. आणि ते केल्यानंतर मग त्याची वाटचाल कुठं होते? शिलामध्ये पारंगत झाला, समाधीमध्ये पारंगत झाला, तर त्याची वाटचाल त्याच्यामध्ये बोधी अंकुर उत्पन्न होतात, प्रज्ञा उत्पन्न होते. हळूहळू पुस्तक वाचून ते जे काही तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, जे काही समज येतो, ते फक्त चिंतामय प्रज्ञा, चिंतामय प्रज्ञा, चिंतन, धम्मदेशनं ऐकून जे प्रज्ञा उत्पन्न होते ती स्वतःमय प्रज्ञा. आणि त्याच्यावरती चिंतन मनन केलं स्वतःच, ती चिंतामय प्रज्ञा. आणि ज्याची तुम्ही प्रत्यक्ष अनुभूती घेतली ते काय? भावनामय प्रज्ञा. मग हे प्रज्ञेचे पण 3 स्तर आहेत. ऐकून किंवा पुस्तकं वाचून जे आपण जे ग्रहण करतो, जे काही आपल्याला समजतं ते स्वतःमय प्रज्ञा. त्याच्यावरती चिंतन मनन केलं, एक पाऊल पुढे टाकून त्याचं ध्यान केलं, अभ्यास केला, आणि त्या अभ्यासामधून, समाधीमधून जी प्रज्ञा उत्पन्न होते ती चिंतामय प्रज्ञा. आणि त्याची प्रत्यक्ष आपल्याला अनुभूती आली, समजलं जसंच्या तसं, ती भावनामय प्रज्ञा. मग अशा प्रज्ञेनं आपण आपले सर्व क्लेश विकार नष्ट करू शकतो. आणि धम्म जसा असेल तो तसाच पाहतो, तसाच जाणतो आणि तसाच ग्रहण करतो, स्वीकार करतो. तर शील, समाधी आणि प्रज्ञा याचं शिक्षण, याचं मार्गदर्शन, किंवा जे आपण काय म्हणतो आर्य अष्टांगिक मार्ग, किंवा आपण म्हणतो 4 आर्य सत्य, किंवा आपण म्हणतो पटीचे समुपाद, किंवा 24 प्रत्यय पठाणाचे भाग, याचं सर्व शिक्षण आपल्याला धम्मदेशनीमधून मिळतं. आणि हे जे शिकवण आहे केवळ फक्त दुसऱ्याला शिकवण्यासाठी नाही, जे स्वतः आचरण करतात, स्वतः अनुभूती घेतात आणि जगाचं कल्याण होण्यासाठी प्रयत्न करतात, आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडतात, असा तो संघ सामीची पटीपन्नो भगवतो सावक संघ. म्हणजे परहित पटीपदा, इतरांचं कल्याण होण्यासाठी, हित होण्यासाठी जे कर्तव्य दक्ष आहेत, जे आपली जबाबदारी पार पाडतात, असा तो संघ. स्वतः दुःखापासून मुक्त होण्यासाठी, अरहतपदाच्या मार्गावरती आरूढ होण्यासाठी स्वतः आचरणशील आहे, प्रयत्नवादी आहे, आणि इतरांना सुद्धा त्या मार्गावरती घेऊन जातात तो संघ. मग असा संघ मनुष्य आणि देवतांचं पुण्यक्षेत्र आहे. तो पुण्यक्षेत्र असतो. मग असे संघ भगवान बुद्धाच्या संघाशिवाय, भिक्खू संघाशिवाय तुम्हाला या जगामध्ये सापडतात का? कुठं आहेत? कुठं? भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाशिवाय असे जे संघ आहेत या जगामध्ये वेगवेगळे, ते असे तुम्हाला कुठे सापडतात का भिक्खू संघासारखे? नाही. तसे ते प्रयत्न करतात का? नाही. स्वतःचंच कल्याण पाहतात, जे असेल नसेल तर. बाकीच्यांचं काय होईल काही घेणं देणं नाही. मग असा जो भिक्खू संघ आहे, तर असा भिक्खू संघ हा खरोखर अतुलनीय आहे, अनुत्तर आहे. म्हणजे पुण्यक्षेत्र आहे आणि सर्वापेक्षा वर आहे.
मग अशा संघाच्या जोड्या जर केल्या तर 4 जोड्या होतात. असे जे संघ आहे अशा संघाच्या जोड्या केल्या आर्य श्रावक संघाच्या तर 4 जोड्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या सांगता येतील? 4 सांगा. एक जोडी. ओके. नंतर ओके दुसरी जोडी. हो तिसरी जोडी. बरोबर. तर हे 4 जोड्या आहेत. हां. सोतापती फल आणि सोतापती म्हणजे सोतापती मार्ग आणि सोतापती फल. ज्यांनी सोतापती मार्गावरती आरूढ होऊन सोतापती फळ प्राप्त केलं अशांची एक जोडी. सोतापती मार्ग सोतापती फल एक जोडी. दुसरी जोडी आहे सुकृतागामी मार्ग आणि सुकृतागामी फल. ही दुसरी जोडी आहे ना. तिसरी जोडी आहे अनागामी मार्ग आणि अनागामी फल. ही तिसरी जोडी. आणि चौथी जोडी आहे अरहत मार्ग आणि अरहत फल. अरहत मार्ग आणि अरहत फल. आता याच्यामध्ये ह्याच्या 4 जोड्या आहेत. आपण थोडं समजून घेऊ. सोतापती मार्ग म्हणजे सोतापती मार्गावरती आरूढ असलेले पण पूर्ण सोतापती फल प्राप्त न झालेले म्हणजे फक्त मार्गावरती आरूढ आहे पण त्यांनी फल प्राप्त केलं नाही. आता जसं आपल्याला मुंबईला जायचं आहे. आपण मुंबईच्या मार्गावरती आहोत पण मुंबईला पोचलो नाही. तसंच आहे. सोतापती मार्गावरती आहोत पण अजून सोतापती फळ प्राप्त केलं नाही. म्हणजे त्याला म्हणतात सोतापती मार्ग आणि त्या मार्गाने प्राप्त केलेलं फळ सोतापती फल. म्हणजे ती जोडी म्हणजे ते फल प्राप्त सोतापती. नंतर आहे सुकृतागामी. सुकृतागामी मार्गावरती आरूढ असलेले धम्म आचरण करत असलेले त्या नियमाचं त्या विनयाचं पालन करत असलेले पण अद्याप सुकृतागामी फल प्राप्त झालं नाही. म्हणून सुकृतागामी मार्ग आणि सुकृतगामी फल प्राप्त ही एक जोडी. अनागामी मार्गावर आरूढ असलेले आणि अनागामी मार्गावरती आरूढ असताना कर्तव्य पूर्ण केलं आचरण परिपूर्ण झालं आणि त्याचं जे फळ मिळालं अनागामी फल अशी एक जोडी. तशाच प्रमाणे अरहत मार्ग आणि अरहत फल जे अरहताच्या मार्गावरती आरूढ आहेत परंतु अद्याप त्याचं फळ प्राप्त केलेलं नाही. मग ज्यावेळेला हे अरहतांचे मार्गावरती आरूढ होऊन सर्व त्यांचं आचरण परिपूर्ण करतात आणि त्याचं फळ प्राप्त करतात ते अरहत फल. म्हणजे ही एक जोड. अशा ह्या 4 जोड्या आहेत. आणि यांचे जर व्यक्तीच्या हिशोबामध्ये पाहिलं तर 8 पुद्गल आहेत. 8 व्यक्ती आहेत. हे 4 जोड्या आणि 8 पुद्गल म्हणजे व्यक्ती अशांचा संघ भिक्खू संघ. आता सोतापती त्यांची गुणवत्ता त्यांचं लक्षणं त्यांचे आचरण काय असतं सुकृतागामीचं काय असतं अनागामीचं काय असतं अरहताचं काय असतं हे थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला पुढच्या प्रवचनामध्ये बघता येईल. ठीक आहे. म्हणजे कोणाला सोतापती म्हणावं
ते कशावरून ते ओळखावेत, स्वतःपती आहेत, सकृदागामी आहेत, अनागामी आहेत का अर्हत आहेत, हे कसं ओळखायचं? आपल्याला मोठा प्रश्न असतो ना. आता भिक्खू संघ तर आहे, पण याच्यामध्ये कोणत्या पदाला आहे, कशावरून ते ओळखायचे, त्यांची लक्षणं काय असतात, त्यांचं आचरण काय आहे, त्यांनी कोणत्या कोणत्या क्लेशाचं उच्चाटन केलेलं आहे, विकार कोणते संपवलेले आहेत, हे त्यांची एक विशेष अशी काय असते, गुणवत्ता असते. तर तो एक मोठा प्रवचनाचा विषय आहे, तो भाग आहे. ते आपल्याला याच्यामध्ये परिपूर्ण नाही करता येणार, पण ह्या 4 जोड्या आपण ध्यानात ठेवाव्या, कारण हे संघाचे काय आहे, संघगुण आहे. याच्यानंतर आहुनेय म्हणजे बक्षीस देण्यास योग्य. आपण बक्षीस कोणाला देतो? पात्र असलेले. हां, जे विशेष त्यांच्यामध्ये गुण आहेत, पात्र आहे, त्यांना आपण बक्षीस देतो. म्हणजे जे इतरांपेक्षा वेगळे विशेष बक्षिसास पात्र आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये विशेषता काही आहे, विशेष इतरांपेक्षा वेगळा आहे. मग विशेष असं काय असतं त्यांच्यामध्ये? त्यांचं आचरण, त्यांच्यामध्ये असलेली कर्तव्यदक्षता आहे ना, त्यांच्यामध्ये असलेली कर्तव्यदक्षता, त्याच्या असलेलं आचरण, त्यांचं इतरांसाठी योगदान, त्यांचं जीवनाचं ध्येय उद्देश, या गोष्टीमुळं ते कसे आहेत, बक्षीस देण्यास योग्य आहेत. ही गुणवत्ता भिक्खू संघामध्ये असते. ही गुणवत्ता बाकीच्या पुढाऱ्यामध्ये नसते. ही गुणवत्ता राजामध्येही नसते. ही गुणवत्ता कोणत्याही व्यक्तीमध्ये नसते, जी फक्त भिक्खू संघामध्ये असते. म्हणून भिक्खू संघ हा इतर बाबीने वेगळा आहे. आहुनेय म्हणजे बक्षीस देण्यास योग्य आहे. पाहुनेय पाहुणचार करण्यास योग्य आहे. तुम्ही पाहुणचार कोणाकोणाला करता? तुमच्या पाहुण्यांना. तुमचे पाहुणे कोण कोण असतात? जवळचे, दूरचे, आहे का नाही? हां, म्हणजे सासरकडचे, माहेरकडचे, आहे का नाही? हे दोन्ही तुमचे पाहुणेच आहेत. तुम्ही त्यांना पाहुणचार करता. आणि किती दिवस करता? ओके. तुम्ही त्यांना पाहुणचारही करता, मनभावतून करता का? पहिले 2-3 दिवस मनभावतून करता, नंतर काय होतं, ते गोष्टी कमी होऊन जातात. म्हणजे इथे गोष्ट विचार करण्याची आहे. भंतीजीलाही तुम्ही पाहुणचार करता, पण भंतेजीला ज्यावेळेला तुम्ही पाहुणचार करता, त्याच्यामध्ये श्रद्धा असते, त्याच्यामध्ये दानप्रवृत्ती असते, त्यागाची भावना असते, आणि खऱ्या मनाने तुम्ही भंतीजीला पाहुणचार करता. त्या उद्देशानं, त्या हेतूने तुम्ही तुमच्या पाहुण्याचा पाहुणचार करता का? नाही. कारण भंतीजी म्हटल्यानंतर आपल्याला आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, आणि आपल्याला पूजनीय आहेत, पण ह्या गोष्टी तुमच्या पाहुण्यामध्ये नसतात. जावई असला तर करावाच लागतो पाहुणचार, नाही म्हटलं तर मुलीची परेशानी, आहे की नाही? म्हणजे नाईलाज असतो का होईना, तुम्हाला पाहुणचार करावा लागतो. पण या नातेवाईकांचा पाहुणचार करण्यामध्ये आणि पूजनीय भिक्खू संघाचा पाहुणचार करण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मग येथे तुम्हाला जे तुम्ही श्रद्धेनं करता, त्यागाने करता, कुशल मनाने करता, काया वाचा मनाने परिपूर्ण एकाग्र होऊन, कुशल होऊन, श्रद्धायुक्त होऊन जे तुम्ही पाहुणचार करता, त्याच्यामध्ये पुण्य मिळतं. बघा, इथे पुण्य मिळतं. पण तुमच्या नातेवाईकाचं पाहुणचार नाही केलं तर नाव ठेवतील, आपलं बदनामी करतील, किंवा आपल्याला चांगलं मानणार नाहीत, या उद्देशानं तुम्ही ह्या गोष्टी करता.
पण भक्तीच्या बाबतीमध्ये तसं होऊ शकतं का? काहीच नाही. आपण दान देतो, दक्षिणा देतो, त्यांचा पाहुणचार करतो, अवभगत करतो, हे आपल्या श्रद्धेने. आणि इथे शुद्ध भावना आहे. इथे म्हणजे असं व्यवहाराची भावना नाही आहे. तुमच्या नातेवाईकामध्ये व्यवहाराची भावना असू शकते. आपण एवढा पाहुणचार केला तर आपल्याला ते याच्यापेक्षा मोठा पाहुणचार करतील, ही भावना असते, किंवा चांगला सत्कार करतील. तर ह्या गोष्टी आहेत. तर भंतीजी संघ म्हटल्यानंतर बक्षीस देण्यास उत्तम आहे, योग्य आहे. पाहुणचार करण्यास योग्य आहे, उत्तम आहे. दानदक्षिणा देण्यास योग्य आहे. आणि अंजलीबद्ध प्रणाम करण्यास, वंदन करण्यास योग्य आहे, पूजनीय आहे. दानदक्षिणा देण्यास योग्य आहे म्हणजे आपण जे काही आपल्या भौतिक वस्तू आहेत, ज्या नाशवंत आहेत किंवा त्याचं एक मर्यादा आहे, क्षुल्लक आहे, तर अशा भौतिक वस्तू आपण दानामध्ये देतो. पण ज्या चेतनेने देतो त्या चेतनेमधून तुमचे पुण्यकर्म होतात आणि हे पुण्यकर्म तुमच्यासोबत असतं. त्या वस्तूसोबत नसतात. त्या वस्तू सोबत नसतात, नेता येत नाहीत, पण त्या वस्तूच्या माध्यमाने जे पुण्यकर्म केलं ते नेहमी तुमच्यासोबत असतं. आणि हे तुमचं पुण्यकर्म कोठपर्यंत सोबत असतं तुमच्या? हां, मरेपर्यंत. अजन्म म्हणजे मरेपर्यंत सोबत असतं. फक्त येथेच असतं का आणखी कुठं सोबत असतं? मेल्यानंतरही सोबत असतं, म्हणजे कोटपर्यंत असतं. ते कोटपर्यंत ते आपल्यासोबत येतं पुण्यकर्म आपलं. हां, काय 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 बरोबर. जोपर्यंत आपल्याला निर्वाण मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला भवचक्र तोडता येत नाही, किंवा दुःख चक्र जे आहे जन्म मरणाचं, जोपर्यंत आपलं तुटत नाही तोपर्यंत हे पुण्यकर्म आपल्या सोबत असतं. फक्त या जन्माची गोष्ट नाही. या जन्मामध्ये तुम्ही जे पुण्यकर्म केलं त्याचं फळ तुम्हाला स्वतःपती, सुकृतागामी, अनागामी, अरहत येथपर्यंत ते मिळतच असतं. पण हे सोबत कुठपर्यंत असतं तर शेवटी अरहतपद मिळेपर्यंत सोबत असतं. मग समजा या जन्मामध्ये तुम्हाला अरहतपद मिळालं नाही, मग काय? त्या दानाचा काय फायदा, त्या पुण्याचा काय फायदा? तुम्हाला ते सुगतीला घेऊन जातं. अधोगतीला, दुर्गतीला तुमची काय करतं? वाट बंद करतं. हे तर हे जे तुम्ही भिक्खू संघाचे नवगुण पाहता, ज्याच्यामध्ये भिक्खू संघ हा दानदक्षिणा देण्यास योग्य आहे. आता समजा दान तुम्ही कोणत्याही व्यक्तीला दिलं तर तुमचं दानकर्म होतं, पुण्यकर्म होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला पुण्य मिळतंच. पण ते पुण्य सर्वश्रेष्ठ नसतं. जे भिक्खू संघाला दिलं जातं दान, त्यामधून जे पुण्य मिळतं ते पुण्यकर्म सर्वश्रेष्ठ असतं. त्याचं कारण काय? आता समजा एखादा भिकारी आपल्या दारावरती आला, आपण त्याला देतो, भोजनदान देतो, पैसे देतो, काही वस्तू देतो, तेथे आपल्याला पुण्य मिळतं. आता समजा आपण ताट धुतो, त्याच्यामध्ये काही भाताचे शीतं आहेत, तर ते आपण टाकतो एका ठिकाणी जमा करून. जनावरं येतात ते खातात, ते पण दानच होतं. पक्षी येतात ते खातात. एखाद्या नालीमध्ये टाकलं ताट धुवून तर त्याचे अन्नाचे कण असतात, ते त्यातले जीवजंतू खातात, ते पण पुण्यकर्म आहे. म्हणतात मुंगीला साखर टाकली, ते पण पुण्यकर्मच आहे. पण पुण्य आहेच, पुण्य नाही असं नाही, पुण्य आहेच. पण कोणतं पुण्य आहे ते सर्वश्रेष्ठ आहे का? नाही. मग आता इथे समजा एक उदाहरण, आपण एखाद्या भिकाऱ्याला दान दिलं, त्याच्यानंतर एखाद्या जे फकीर लोक असतात त्यांना दान दिलं, साधूला दान दिलं,
भिकारीही दान घेतो तुमच्याकडून, फकीरही घेतो, साधूही घेतो, तेल मीठ काय, शिदा काय, तांदूळ काय घेतो, ज्वारी काय घेतो, सगळं काही जमा करतो. आणि याच्या व्यतिरिक्त भिक्खूही आला एखादा तुमच्या दारामध्ये, तुम्ही त्यांना भोजनदान देता. मग भिक्खूला भोजनदान देणे, भिकाऱ्याला दान देणे किंवा एखाद्या साधूला, एखाद्या फकीराला दान देणे, याच्यामध्ये फरक काय आहे? कशामध्ये जास्त दान पुण्य मिळतं? भिक्षूला. त्याचं कारण हां हां ते शीलधारी असतात, विनयधारी असतात, सगळ्याचं जगाचं कल्याण करण्यासाठी झटतात. आणि बाकीचे जे आहेत ते काय करतात, फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःचं कुटुंब पालन करण्यासाठी, धनसंपत्ती गोळा करण्यासाठी ते आपला व्यवसाय म्हणून तो दान म्हणजे भीक मागतात. आता इकडे भिक्खूसुद्धा खाली पात्र घेऊन तुमच्या दारापुढे उभे राहतात. कशासाठी? भोजनदान म्हणजे तुम्ही जे पकवलेलं असेल ते. फक्त एका वेळेचं भोजन मागतात ते. ते काही साठवत नाही, हे की नाही? आणि ते काही म्हणत नाही की हे द्या किंवा ते द्या म्हणून आम्हाला. जेवढं दिलं तेवढं, नाही दिलं तरीही तुमचं कल्याण, दिलं तरी तुम्हाला आशीर्वाद, नाही दिलं तरीही आशीर्वाद. मग अशा बुद्धिमत्तेनं, अशा विचाराने, अशा चित्ताने जे अत्यंत तुमच्यावरती करुणा, दया, मैत्री करतात, असे पूजनीय भिक्खू संघ आणि भीक मागणारा एक भिकारी, कमी दिलं, एवढंच दिलं. समजा घर खूप मोठं आहे, बंगला मोठा आहे, आणि तो उभा राहतो दान मागण्यासाठी, आणि तुम्ही त्याच्या हातावरती 5 रुपयाचं एखादं काही कॉईन असतं ना, ते त्याच्यात टाकतो. तो पाहतो, बंगला पाहतो, तुम्ही दिलेलं दान पाहतो. त्याला अपेक्षा असते कमीत कमी 20 रुपये, 10 रुपये तर द्यावे कमीत कमी. पण ते पण कॉईन दिलं 5 रुपयाचं, 1 रुपयाचं, प्रसन्न होतो, आशीर्वाद देतो तुम्हाला. आणि एवढ्या बाबतीमध्ये भिक्खू, कोणताही भिक्खू असेल, ज्यावेळेला तुमच्या दारापुढे उभे राहतो, अत्यंत मैत्रीपूर्ण चित्ताने उभा राहतो, अत्यंत तुमच्याबद्दल मैत्री असते, करुणा असते, सर्वांच्या प्रती मंगल कामना असते, दुःखापासून मुक्त हो, भयापासून, भीतीपासून, रोगापासून मुक्त हो, अधोगती दुर्गतीपासून त्यांचा बचाव हो. ते मानव आहे. मानवाच्या प्रती मैत्री करणारा भिक्खू. समजा तुम्ही त्याला सांगितले ग बंतेजी, आमच्याकडे स्वयंपाक तयार नाही झाला, पुढे जा, काय म्हणतील तुम्हाला? आशीर्वाद देतील, ठीक आहे आई, मंगल हो, पुढे जातात. म्हणत तर नाही की मला तुम्ही भोजनदान नाही दिलं, का नाही दिलं, तुम्हाला समजत नाही का, भिक्खूला भोजनाची गरज असते. कधीच वाच्यता करणार, कधी बोलणार. दिलं तर ठीक, नाही दिलं तरी ठीक. एखाद्या वेळेला समजा तुम्ही तुमच्याकडे भोजनदान पकवलेलं नसेल, शिळंच अन्न आहे, ते तुम्ही वाढलं, तेही तेवढ्याच आदराने, प्रेमाने आणि कृतज्ञ भावनेने तुमच्याकडून घेतात. एवढं जरी मिळालं तरीही कल्याण. म्हणजे ही जी भावना भिक्खूची असते, कशावर असते? त्याच्या मनाची जी काही उन्नती होते, डेव्हलपमेंट होते, त्याच्यावर असते. मग असं चित्त, अशा विचाराची ही भिक्खू संघाचं संघ. मग अशा भिक्खूला दिलेलं दान आणि भिकाऱ्याला दिलेलं दान किंवा साधू एखाद्या फकीराला दिलेलं दान सारखंच पुण्यकर्म होईल का? नाही होणार. आणखी एक उदाहरण तुम्हाला समजून सांगता येईल याच्याबद्दल. आता आपल्याकडे जमीन आहे, आपल्याकडे खडकाळ जमीन आहे, मुरमाड जमीन आहे, काळी जमीन आहे, आणि कोणत्या जमिनीमध्ये टाकलेलं पीक उत्तम येईल? काय काढून काय बरं? जमीन सुपीक आहे, बी तेच आहे, तेवढंच आहे, पाणी तेवढंच पडतो, पाऊस ज्या आहे तो तेवढंच पडतो, पण काळ्या जमिनीमध्ये येणारं पीक कसं असेल? उत्तम असेल. आणि तेच मुरमाड जमिनीवरती त्याचं कमी पीक येईल, कमी त्याचं फळ मिळेल. आणि खडकाळ जमिनीवरती आलं नाही ते गेलं ते गेलं, हे की. मग तसेच हे जे दान स्वीकार करतात किंवा दानच पात्र आहेत,
ज्याला तुम्ही दान देता त्यांच्या आचरणावरती हे तुमच्या दानाचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणून भिक्खू संघ जो आहे हा कसा आहे, अनुत्तरं पुण्यक्षेत्रं, अनुत्तर आहे, पुण्यक्षेत्र आहे. कोणाचं? मनुष्य आणि देवतांचं सुद्धा, सर्व मानवाचं पुण्यक्षेत्र आहे. कोणत्याही माणसाने जर भिक्खू संघाला अतिशय अशा कुशल चित्तातून सदैव चित्ताने जे काही तुम्ही दान द्याल ते हे निश्चितच तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त पुण्य प्राप्त होतं. म्हणून आपण भिक्खू संघाला मानतो, भिक्खू संघाचा आदर सन्मान करतो आणि भिक्खू संघ निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण करतो, चांगला मार्ग दाखवतो. मग भिक्खूही तुम्हाला देतो, काय देतो? धम्मदान देतो. मग या धम्मदानामधून या जगामध्ये बंधुत्व, सुख, शांती, आनंद हा टिकून आहे. आणि समजा जर ही शिकवण, हा उपदेश भगवान बुद्धाचा जो महाकल्याणकारी आहे, भिक्खूने 2500 वर्षापासून आपल्या आचरणाने, आपल्या कर्तृत्वाने जिवंत ठेवला नसता तर लोप पावला असता, तो नष्ट झाला असता. मग हा शिकवण, हा धम्म आज आपल्याला ऐकायला मिळाला असता, कळाला असता, समजला असता, आचरणात आणता आला असता? नसता. मग ज्यांनी संपूर्ण स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे, आता भिक्खू म्हटल्यानंतर समाजसेवक किती तासाचा? नाही, किती तासाचा? 24 तासाचा. भिक्खू म्हटल्यानंतर समाजसेवक किती तासाचा? 24 तासाचा. तुम्हीही ड्युटी करता, किती तास करता? 8 तास करता. जास्तीत जास्त OT केली तर 12 तास, आहे की नाही? पण पैसे घेऊन करता, आहे की नाही? उपजीविकेचं साधन. आणि भिक्खूही 24 तास ड्युटी करतात. आता तुम्ही म्हणसाल की भंतीजी खरंच 24 तास ड्युटी करतात का? कोणती ड्युटी करतात? ते काही कमवत नाही, त्यांना काही पगार पाणी मिळत नाही. ड्युटी कसली आहे मग? समाजसेवा. एकदा आम्ही याला राहत होतो कुठे, अयोध्यानगरला. वर्षावासाच्या काळामध्ये एकदा अयोध्यानगरला राहत होतो, N7 तिकडे अडुपेमध्ये. रात्रीचे 1 वाजला असेल, तर एक उपासिका तिच्या मुलाला घेऊन आली विहारामध्ये. तर आम्ही 2-3 जण होतो विहारामध्ये. ती नेहमी याची विहारामध्ये तुमच्यासारखेच पूजावंदना करण्यासाठी. तर आले विहारामध्ये आणि भंतेजी म्हणे पंचरान पाठ करा म्हणे. म्हटलं काय? 1 वाजेला उठवलं आम्हाला, उठवलं, पंचरान पाठ करा म्हणे. म्हटलं काय झालं? म्हणे आमची सुनबाई म्हणे दवाखान्यामध्ये आहे म्हणे आणि बरेच तास झाले म्हणे, पण तिला काही ते काय तिचं काही बाळण पण होईना म्हणे. तर डॉक्टरनं सांगितलं सिझरिंग करावं लागेल. तर म्हणे, म्हटलं मग तुमचं काय विचार आहे? म्हणे आम्हाला वाटतं सिझर नाही करायचे, तिला बऱ्याच तासापासून वेदना होतात, तर ते आम्हाला भीती वाटते, तर तिचं सिझरिंग नाही करायचं, पण तुम्ही पण त्राणपाठ करा. तर मग त्याच वेळेला त्यांनी आम्हाला दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यामध्ये घेऊन गेले. तर जवळ होता दवाखाना, आम्ही पण गेलो तिथे. आणि ते बऱ्याच तासापासून ते डॉक्टर लोक ते प्रयत्न करत होते तिचं प्रसव होण्यासाठी, पण ते काय होत नव्हतं. मग डॉक्टरने शेवटी निर्णय घेतला, तुम्ही यांचं सिझर केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. तर मग ते म्हणजे बनते, कारण तिची खूप श्रद्धा होती. म्हणजे बनते तुम्ही एकदा पण पाठ करा, मग पुढं जे होईल ते होईल. म्हटलं ठीक आहे.
मग मी गेलो, आणखी माझ्यासोबत 2 भंती म्हणजे सामनेर होते, काश्यप भंतीजी आणि एक दुसरे ते तिथलाच एक मुलगा होता, 2 सामनेर, आम्ही तिथे गेलो. मग तिथं पंथरान पाठ आम्ही केला. तर पंथरान पाठ चालू असताना त्या बाईला असं ते वेदना उत्पन्न झाली आणि ती सुखरूपपणे बाळंतीण झाली. डॉक्टर लोक फक्त पाहत राहिले. तर असे काही गोष्टी प्रसंग असतात की भिक्खूला त्या म्हणजे जनसेवेसाठी हजर राहावंच लागतं. वेळ काय काय करता तुम्ही याला काही महत्त्व नाही. तुम्ही समाजाचं खाता, समाज तुम्हाला खायला देतो, त्या अन्नावरती तुमचं शरीर, तुमचं हे जीवन, आणि मग त्याची परतफेड तुम्ही कधी करणार आणि कोणत्या रूपाने करणार? तरी समाजसेवा भिक्खूला करावी लागते. भिक्खू जे असतात हे 24 तास समाजाचे काय असतात, सेवक असतात. आणि मोबदला काय? काहीच नाही, फक्त तुमची श्रद्धा. तुमची श्रद्धा, तुमचं भिक्खूसाठी असलेलं योगदान, तुम्ही दिलेलं भोजन, अन्न, पाणी, निवासस्थान, या सगळ्या गोष्टी. मग अशा पद्धतीने भिक्खू संघ समाजामध्ये काम करतो. तर अशा भिक्खू संघाची बराबरी कोण करणार आहे समाजामध्ये? कोण आहे? तुमची नातेवाईक असते तर काय म्हटलं असतं, ही काही वेळ आहे का? हां, म्हणजे कधी येतात, कधी उठवतात, कधी घेऊन जाता आम्हाला? तर अशा गोष्टी नसतात. संघ हा संघच आहे. म्हणून संघ हा अतिशय या 9 गुणांनी युक्त आहे. आणि असा संघ आपण त्यांना दानदक्षिणा तर देतोच, पण वंदनही करतो, हात जोडून प्रणाम करतो. म्हणजे खरोखर ते त्या पात्रतेस आहेत. वंदन करण्यास अंजलीबद्ध होऊन त्यांना त्रिवार वंदन करण्यास ते कसे आहेत? पात्र आहेत. म्हणून अशा संघाला आपण मानतो. मग या संघ वंदनेमध्ये जे संघगुण आहेत हे 9 आहेत. कोणते आहेत? सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामीचीपटिपन्नो, आहुनेयो, पाहुनेयो, दक्षिणेयो, अंजलीकरणियो, अनुत्तरं पुण्यखेतम. म्हणजे हे असे सर्व संघापेक्षा जगामध्ये जेवढे काही संघ आहेत त्या संघाची तुलना भिक्खू संघासोबत नाही करता येत. भगवान बुद्धाचा जो आर्य श्रावक संघ आहे त्यासोबत करता येत नाही, की जो अनुत्तर आहे, जो पुण्यक्षेत्र आहे, मनुष्य आणि देवतांचं सुद्धा. आता माणसाचं तर पुण्यक्षेत्र आहेच, पण देवतांचं सुद्धा पुण्यक्षेत्र आहे. तर देवतांचं पुण्यक्षेत्र कसं आहे? की जे काही देवता आहेत, देवतांच्या वेगळ्या वेगळ्या भूमी असतात. तर हे जे देवता सुद्धा अरहतपदाला गेलेले नसतात, तृष्णेपासून वासनेपासून मुक्त झालेले नसतात. ओके, देवता म्हणजे देवतांच्या भूमीमध्ये उत्पन्न झालेले सत्व, देवतांच्या भूमीमध्ये उत्पन्न झालेले सत्व. मग देवतांच्या भूमीमध्ये कोणते सत्व उत्पन्न होतात? जे ओके ते सांगतोय ना, देवतांच्या भूमीमध्ये उत्पन्न झालेले सत्व त्यांना देवता म्हणतात. मग देवतांची भूमी काय आहे? देवतांची भूमी ही मनुष्य भूमीपेक्षा वरची भूमी आहे. ठीक. जी माणसं माणसाच्या भूमीमध्ये दानधर्म करतात, शिलाच पालन करतात, सर्व मैत्री भावना करतात, दुसऱ्याला मदत करतात, जे स्वतःचं जीवन कल्याणकारी बनून ज्यांचा अंत होतो, निधन होतं, अशा सत्वांची उत्पत्ती देवतांच्या भूमीमध्ये होते. नाही, बाबासाहेबांना आपण बोधिसत्व मानतो, तो भाग वेगळा. पण भगवान बुद्धाला देवता म्हणत नाही, भगवान म्हणतो आपण, तो बुद्ध म्हणतो. अर्थ आहेत ते, ठीक आहे, ते देवता नाही. तर देवता म्हणजे कोणत्या मग या ठिकाणी? आता तुम्ही पंचशीलेच पालन करता,
शिलाचं पालन करता, तर तुमचा दानधर्म करता, बुद्ध धर्मसंघावरती श्रद्धा ठेवता, शुद्ध आचरण जीवन जगता, समजा तुमचा अंत झाला तर तुम्ही अरहत नाही बनत. तुम्ही अरहत बनत नाही, जीवनमुक्त होत नाही त्या जन्ममरणाच्या फेऱ्यापासून. पण तुमची उत्पत्ती देवतांच्या भूमीत होते. माणसाच्या पेक्षा सुगतीची भूमी, जी वरची भूमी आहे ती देवतांची भूमी आहे. हा काय वरची भूमी, माणसाच्या भूमीपेक्षा वरची भूमी ही देवतांची भूमी असते, जी सुगतीची भूमी आहे. आणि अशा सुगतीच्या भूमीमध्ये जी माणसाच्या भूमीमध्ये पुण्यकर्म करतात पण अरहतपदाला गेलेले नसतात, तर अशांची उत्पत्ती सुगतीच्या भूमीमध्ये होते, म्हणजे देवतांच्या भूमीमध्ये होते. आता याच्यामध्ये पंचशील पालन करणारे उपासक, अष्टशील पालन करणारे उपासक, ते देवतांच्या भूमीमध्ये निधन झाल्यानंतर उत्पन्न होतात. ठीक आहे, ओके. मग ह्या देवता म्हणजे त्या देवता नाही की ज्या तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश गौरी गणपती या नावाने संबोधता, त्या देवता नाहीत. ठीक आहे. मग हाच तर धम्म समजून घेतला पाहिजे ना. म्हणजे जो धम्म आहे भगवंताचा, जो आहे जसंच्या तसं समजून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये असं म्हणजे मिक्स नाही केलं पाहिजे किंवा संभ्रम ठेवला नाही पाहिजे. देवता म्हणजे त्या देवता नाहीत की ज्या तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश गौरी गणपती काय जे इतर 33 कोटी देवता जे तुम्ही मानता, त्या देवता ह्या नाहीत. ह्या शीलधारी आहेत. आता बाकीचे देवता तुम्ही जे मानता, बाकीचे देव, ते देव कसे आहेत? हिंसा हत्या म्हणजे पंचशिलेचे पालन न करणारे देवता आहेत, है ना. पंचशिलेचं पालन न करणारे ते देव आहेत. तर त्याला जर तुम्ही देवता मानत असाल तर त्या देवता म्हणजे बौद्ध धर्मातील देवता हा संकल्पनेशी किंवा व्याख्येशी जुळत नाहीत. आता इथं साधे उपासकच पंचशिलेचं पालन करतात. हिंसेपासून, चोरीपासून, व्यभिचारापासून, खोटं बोलण्यापासून आणि नशापतनापासून मुक्त असतात. कोण? फक्त बुद्धाचे उपासक उपासिका. याच्यापेक्षा वरची पातळी अष्टशिलाचं पालन करणार आहे. मग अशी माणसाचं निधन झालं तर ही देवतांच्या भूमीमध्ये उत्पन्न होतात. ह्या त्या देवता आहेत. आता बाकीचे देव बघा तुम्ही, त्यांच्या प्रतिमा बघा, तिथं पंचशिलाचं काही घेणं देणं नाही. मग त्या देवता आपल्या कसे होऊ शकतील? आणि त्या देवता बुद्धांनी सांगितलेल्या नाही. इथं जर तुम्ही उपासक असून तुम्हाला एवढा सन्मान आहे, शुद्ध जीवन पद्धती तुम्ही जीवन जगता आणि तुम्ही मेल्यानंतर सुगतीला जाता, म्हणजे देवतांच्या भूमीमध्ये उत्पन्न होता, ह्या त्या देवता आहेत. समजलं? ओके. तर देवतांचं ही पुण्यक्षेत्र भिक्खू संघ आहे. जे भिक्खू अरहतपदाला गेलेले असतात ते सर्व विकारापासून, क्लेशापासून, तृष्णेपासून मुक्त झालेले असतात. मग हे जे काही देवतांच्या भूमीमध्ये देवता उत्पन्न झालेले असतात, तर त्यांना वेगळे वेगळे क्लेश, वेगळे वेगळे विकार, वेगळ्या वेगळ्या तृष्णा त्यांच्यामध्येही विद्यमान असतात. ते परिपूर्ण शुद्ध झालेले नसतात, कारण की ते अरहत झालेले नसतात. त्यामुळं भिक्खू जे असतात हे त्यांचं पुण्यक्षेत्र आहे. ह्या देवता त्यांना दान देऊन पुण्य मिळू शकतात. आता काही वेळेला शक्र जो आहे सर्व या विश्वाचा राजा मानला जातो, दुनियाचा. तर हा शक्र उपासकाचं रूप धारण करून जे भिक्षू समाधीमधून उठले, म्हणजे समाधीमधून उठून चारिका करतात, समापत्ती समाधीमधून उठून चारिकेला जातात, तर त्यांना दान देण्यासाठी हा शक्र किंवा इंद्र साध्या उपासकांचं रूप धारण करून त्यांना भिक्षाटन वाढतो की मला जास्तीत जास्त पुण्य मिळावं.
अशा पद्धतीने. तर ह्या गोष्टी भगवान बुद्धाच्या हयातीमध्ये झालेल्या आहेत. संघाच्या बाबतीमध्ये, बुद्धाच्या बाबतीमध्ये. काही काही म्हणजे वेश बदलून, साधं रूप धारण करून भिक्खू संघाला दान वाढवून जास्तीत जास्त पुण्य स्वतःचं मिळवण्याचा प्रयत्न करतात देवता सुद्धा. तर ह्या देवता म्हणजे बाकीच्या देव जे तुम्ही मानता हिंदू धर्मातील किंवा इतर धर्मातील, त्या देवताची आणि या देवांची तुलना नाही. देवता ह्या जे शील पालन करतात, मैत्री भावना ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये दान कर्म आहेत, ज्यांच्यामध्ये शीलाचं पालन आहे, समाधीचा अभ्यास आहे, जे क्लेश विकारापासून स्वतः बचाव करतात, अशा ह्या देवता. तर अशा देवतांचं पुण्यक्षेत्र हा भिक्खू संघ आहे. म्हणून आपण जे संघ म्हणतो, तर हा आर्य श्रावक संघ तथागतांचा, मग याच्यामध्ये 4 जोड्या असलेले हे भिक्खू किंवा 8 पुद्गल असलेले, 9 गुणांनी युक्त असलेले हे संघ, याला म्हणतात आर्य श्रावक संघ. हा तथागतांचा आर्य श्रावक संघ आहे. तर अशा संघाला आपण मानतो. आता कधी कधी तुम्हाला प्रश्न उत्पन्न होईल, संघ आपण म्हणतो, मग आता जे काही आपण संघ बघतो किंवा भिक्खू बघतो चिवडामधले, मग हा कोणता संघ आहे? हा तथागतांचा संघ आहे का? हा आर्य श्रावक संघ आहे का? म्हणजे 9 गुणांनी परिपूर्ण युक्त असलेला हा तो संघ आहे का? असा कधी कधी आपल्याला काय होतो, प्रश्न उपस्थित होतो. आणि आपल्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न झाल्यामुळे आपण म्हणतो, भंतेजी हे तर सगळं असेच आहे, हे असेच भंतेजी आहे, असं कधी कधी आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. आणि आपल्या मनामध्ये असलेली श्रद्धा काय होते, डामाडोल होते. अनेक उदाहरणं कधी कधी आपल्यासमोर येतात आणि ते उदाहरणं, त्या गोष्टी आपल्याला आपल्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न करतात आणि आपली श्रद्धा कमी होते, एखाद्या वेळेला तुटून जाते. एखाद्या वेळेला काय म्हणतो, काय भिक्षू भंतेजी म्हणतो, काय आपण त्यांच्या हे करतो, हे बघा हे असं आहे, हे बघा यांचं, हे बघा ते त्यांचं, अशा गोष्टी उत्पन्न होतात. पण एक गोष्ट आपण ध्यानात ठेवावी, आपण बुद्ध धम्म संघ वंदन म्हणताना संघ म्हटला तर आपल्याला अभिप्रेत आहे आर्य श्रावक संघ तथागतांचा, बुद्धाचा संघ, तो आपल्याला अभिप्रेत आहे. ठीक आहे. बुद्ध धम्म संघ म्हणताना एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, पच्चूपन्ना चय बुद्धा अहं वंदामी सर्वदा. म्हणजे अतीत काळामध्ये होऊन गेलेले बुद्ध, भविष्य काळामध्ये होणारे बुद्ध आणि वर्तमान काळातील बुद्ध, अशा सर्व बुद्धांना मी काय करतो, वंदन करतो. म्हणजे आता भविष्य काळामध्ये होऊन गेलेले बुद्ध आपल्याला माहीत आहेत का? नाहीत, पण आपण त्यांनाही वंदन करतो. जे होणार आहे, जे वर्तमान काळातील आहेत त्यांना तर करतोच, जे भूतकाळामध्ये होऊन गेले ते तर आपल्याला माहिती आहेतच, पण आता भविष्य काळामध्ये कोणते बुद्ध होत आहेत आपल्याला माहिती नाही, पण त्यांना सुद्धा आपण काय करतो, वंदन करतो. तसंच धम्माच्या बाबतीमध्ये एच धम्मा अतीताच, एच धम्मा अनागता, पच्चूपन्न चय धम्मा अहं वंदामी सर्वदा. अतीत काळामध्ये निर्माण झालेला धम्म, भविष्य काळामध्ये उत्पन्न होणारा धम्म आणि वर्तमान काळातील अस्तित्वात असलेला धम्म, या सर्व धम्माला मी वंदन करतो. तशाच प्रकारे संघाच्या बाबतीमध्ये एच संघा अतीताच, एच संघा अनागता, पच्चूपन्न चय संघा अहं वंदामी सर्वदा. म्हणजे भूतकाळामध्ये होऊन गेलेला संघ तो कोणता, आर्य श्रावक संघ.
भविष्य काळामध्ये उत्पन्न होणारा संघ आणि वर्तमान काळातील अस्तित्वात असलेला संघ, या सर्व संघाला मी वंदन करतो, नमन करतो. म्हणजे आता भविष्य काळामध्ये उत्पन्न होणारा संघ तो झालाय का उत्पन्न? नाही, पण होईल, त्यांना सुद्धा वंदन करतो. वर्तमान काळातील संघ, भूतकाळातील झालं तो माहितीच आहे, आर्य श्रावक संघ आहे तथागतांचा. पण वर्तमान काळातील संघ जो आहे, या वर्तमान काळातील सर्व संघ आर्य श्रावक संघ आहे का? सर्व 9 गुणांनी युक्त आहे का? परिपूर्ण आहे का? नाही. त्या मार्गावरती आहे, त्या मार्गावरती आरूढ आहे. आज नाही उद्या होईल, आज नाही उद्या होईल. होणार नाही का? होणार आहे. मग आपण म्हणतो ना, मार्ग आणि फल, म्हणजे मार्गावरती आरूढ असलेले, त्या मार्गाला ते काय झालेले आहेत? आरूढ झालेले आहेत, चालत आहेत, आज ना उद्या होतील. पण आता त्यांची ती अवस्था आहे का? त्यांना आर्य श्रावक संघ म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. शिकतात, चालता चालता शिकतात, आचरण करता करता शिकतात, आणि आचरण करता करता स्वतःचे दोष, क्लेश, विकार नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्या मार्गावरती आहेत ते, पण ते फल प्राप्त केलेले नाहीत. अर्थ मार्गाने चालले आहे, पण फल प्राप्त झालेले नाहीत. मग आज न उद्या येताना ते फल प्राप्त होणारच आहे. मग अशाही संघाला आपण वंदन करतो. मग अशाही जर संघाला आपण वंदन करतो, तर आपल्या मनामध्ये संघाबद्दल किंतु परंतु किंवा अशी वेगळी भावना उत्पन्न होता कामा नये, आपली श्रद्धा कमी पडता कामा नये. याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला अत्यंत चांगलं देता येईल. कोणाचं? उपासिकेचं. कोणती उपासिका? विशाखा. ती म्हणते वर्षावासाचा कालावधी असतो, भगवंताकडे जाते, बघते की भिक्षूचे चिवर भिजलेले आहेत पाण्याने, आणि पाण्याने भिजलेले चिवर आहेत, त्यांच्याकडे दुसरं चिवर नाही घालण्यासाठी. मग तिच्या मनामध्ये एक विचार येतो की जर भिक्षूला आपण वस्त्रसाटिका दिली, वस्त्रसाटिका म्हणजे पावसाळ्यामध्ये वापरण्यात येणारं वस्त्र, वस्त्रसाटिका म्हणतात त्याला. नाही चिवर तर कमीत कमी वस्त्रसाटिका आपण दिली पाहिजे. वर्षावास ज्या वेळेला चालू होतो त्यावेळेला विहारामध्ये जाऊन जेवढे भिक्षू आहेत त्यांना आपण परिष्कार दान दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये वस्त्रसाटिका दिली पाहिजे. आंघोळीसाठी जे वस्त्र लागतं ते दिलं पाहिजे. तर असे भिक्खू संघासाठी जे काही आवश्यक असतात, साबण, टूथपेस्ट, ब्रश, छत्री, त्यांच्यासाठी चप्पल, चटई, टॉर्च, हे ज्या गोष्टी लागतात, ह्या वस्तू आपण वर्षावास चालू होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांना दिले पाहिजे, किंवा ज्या दिवशी ते अधिष्ठान करतात त्या दिवशी दिलं पाहिजे. हे उपासकांचे कर्तव्य असतात. तर उपासिका विशाखा बघते की भिक्खूंचे वस्त्र भिजलेले आहेत आणि त्यांना भोजन दानासाठी जायचं आहे. तर भोजन दानासाठी जाण्याच्या अगोदर काही भिक्खू स्नान करत असतात, एकच वस्त्र असतात, ते काढून ठेवतात, कारण की ते जर भिजलं तर जाण्यासाठी, भोजन दानासाठी जाण्यासाठी संधी मिळणार नाही, म्हणून ते काढून ठेवतात. आणि पाऊस येत असताना त्या पावसामध्ये नग्न होऊन स्नान करतात. मग विशाखा एका आपल्या दासीला पाठवते की जा त्यांना भिक्खू संघाला सांग की भोजन दानाची वेळ झालेली आहे आणि तुम्ही यावं, म्हणजे भोजन दानासाठी यावं. ती जाते, पाहते, तर तिला एकही भिक्खू दिसत नाही तिथं. सगळे आपले काय म्हणतात, नागबाबाच दिसतात. म्हणजे म्हणजे साधूच पाहते ती. इथं म्हणते हे भिक्खू कोणीच नाही इथं, कारण त्यांनी आपले वस्त्र काढून ठेवलेले असतात. मग ती वापस इथे सांगते विशाखेला, तिथं ती एकही बंदीची नाहीत. मग कोण आहेत? ते नागाबाबूच आहेत, नागाबाबाच आहेत तिथं सगळं. ते मग विशाखा विचार करते की पाऊस येत आहे, हे भिक्षू स्नान करत आहेत आणि त्यांच्याकडे वस्त्र नाही, त्यामुळे त्यांनी काढून ठेवले भिजू नये म्हणून. मग ते म्हणते जा, तू आता थोड्या वेळाने जा आणि त्यांना घेऊन ये. ती पुन्हा जाते, त्यावेळेस ते सगळे तिला
बंदी लोक दिसतात, मग ते सगळ्यांनी घेऊन येते. मग ती विचार करते की याच्यावरती उपाय काय. तर मग ती भंतेजीला म्हणते, म्हणजे बुद्धाला म्हणते, भगवान मला 8 वर द्या. बुद्ध म्हणतात, तथागत वर देत नसतात. जसं बाकीचे आता वर मागतात ना, काही देव काय देवाकडून वर मागायचं काय ते. ती म्हणते की तथागत वर देत नसतात. ती म्हणते, भगवान मी जे मागत आहे तुम्हाला ते वर म्हणून नाही, पण माझं कर्तव्य जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही मला परवानगी द्यावी. मग विशाखे तुला काय हवं आहे. मग ती 8 वर मागते. तुम्ही वाचलं असेल त्या पुस्तकामध्ये, आहे ना, 8 गोष्टी मागते. तर ते बुद्ध म्हणतात, मग कशासाठी. ते म्हणते, भगवान मी जर जे भिक्षू आजारी आहेत त्यांना भोजन दान दिलं, त्यांना चिवर दान दिलं, त्यांना वस्त्र साटिका दिली, त्यांना औषध पाणी दिलं, किंवा त्यांच्या सेवेमध्ये जे बाकीचे भिक्षू आहेत त्यांना भोजन दान दिलं, त्यांना ह्या सगळ्या वस्तू दिल्या, जे भिक्षू आगंतुक आलेले आहेत, जे नवीन आहेत, त्यांना कुठं जावं कुठं भिक्षाटन करावं माहिती नाही, त्यांना जर भोजन दान दिलं, त्यांना वस्त्र दान दिलं, त्यांना औषध पाण्याचं दान दिलं, त्यांना खीरदान दिलं, किंवा जे भिक्षू बाहेरगावी जात आहेत ते अवेळी तिथे पोचतील, त्यांचं भोजन दान होणार नाही, मग अशा भिक्षूंसाठी मी भोजन दान दिलं, त्यांना अगोदर चिवण दान दिलं, औषध पाणी दिलं, तर ते मला कल्याणकारी होईल. कसं काय विशाखे. भगवान ज्यावेळेला मला कळेल की हे भिक्षू इथं आले होते, त्यांना मी दान दिलं होतं आणि ते आता संघामध्ये भरत झालेले आहेत, ते ऐकून मला आनंद मिळेल, पुण्य मिळेल, मला समाधान माझं होईल की माझं दान उपयोगी झालं. मग आता हे भिक्षू अर्थ झालेलेही नाही, अर्थाच्या मार्गावरती पण नाही, पण भिक्षू आहेत, पण भविष्यामध्ये होणारे कोण आहेत, स्वतःपती, सुकृतगामी, अनागामी अर्थ आहे. मग हे त्यावेळेला होतील, आणि ज्यावेळेला संघ याची हे करेल, घोषणा करेल की अमुक अमुक भिक्षू अर्थ झालेला आहे, अर्थ झाला, ज्यावेळेला मला कळेल की हा भिक्षू इथं आला होता, मी त्याला दान दिलं, ते अर्थ झाले, तर भगवान मला पुण्य लाभेल, मला आनंद होईल. म्हणजे हा विचार विशाखेचा आणि आपल्या विचारामध्ये तिच्या विचारामध्ये किती मोठं जमीन आसमानचं फरक आहे. तिची किती श्रद्धा आहे, तिचं किती दूरदृष्टिकोन आहे भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये, आणि तो विचार, ती दृष्टी आपण ठेवावी संघाच्या बाबतीमध्ये. त्यावेळेला आपली कोणतीही संघाच्या बद्दल किंतु परंतु होणार नाही, आपली श्रद्धा डळमळीत होणार नाही, आपण वेगळ्या मार्गाचा विचार करणार नाही भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये. आज ना उद्या होते. आता आपल्याला सगळे भिक्षू अर्थच हवे आहेत, अर्थच झाले पाहिजे अशी आपली एक इच्छा असते, किंवा मला अर्थच भिक्खू पाहिजे, मी त्यांना दान देऊ इच्छिते, पण प्राण पाठासाठी बोलू इच्छिते, त्यांच्याकडून पूजा करून घ्यायची, पण अर्थ भिक्खू पाहिजे. कुठं शोधाल. तुमचं तेवढं पुण्यकर्म आहे का जेणेकरून तुम्हाला अर्थ भिक्षू मिळतील. तुमच्या पारमित्या तेवढ्या आहेत का याचा विचार करा अगोदर. अर्थ भिक्षू फक्त शोधू नका, मिळतील न मिळतील ते तुमच्या पुण्यकर्माने, तुमच्या दानकर्माने. जर तुमचं तेवढं पुण्य असेल तर तुम्हाला ते मिळतील, आणि तुमचं पुण्य नसेल कुठं शोधाल त्यांना. मग त्यांना शोधता शोधता काय बाकीच्या भंतीजी कोणालाच दान द्यायचं नाही, पुण्यकर्म करायचं नाही, पारमिता करायचं नाही, हे तुमचं काय होईल, नुकसान होईल. तर आपण भिक्खू संघाला ओळखलं पाहिजे. भिक्खू संघामध्ये असलेला त्याग, त्यांच्यामध्ये असलेली मैत्री, त्यांच्यामध्ये असलेलं तुमच्याबद्दल सद्भावना, त्यांच्यामध्ये असलेलं शील, त्यांच्यामध्ये असलेला ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या काही पारमिता आहेत त्याचा विचार करा. त्या आपल्यामध्ये आहेत का. आपल्यामध्ये नाही. मग त्या आपण काय करतो, त्यांच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. ते हे सगळ्या गुणांनी परिपूर्ण असले पाहिजेत, हे असले पाहिजे, ते असले पाहिजे. आपली विचार, आपली इच्छा असते, ती ठीक, तुमचं
विचार ठीक आहे, पण तेवढ्या संकुचित भावनेनं आपल्याला पुण्य प्राप्त नाही होणार. अर्ध भिक्खू असतात, ते शिकतात. आचरण करता करता चुकता दुरुस्त होतात. आचरण करता करता परिपूर्ण होतात आणि मग ते मार्गावरती येतात. आता अर्हत बनण्यासाठी अगोदरच तुम्हाला काय बनावं लागतं? एक तर स्वतःपती, सुकृतागामी, अनागामी, ह्या तर पायऱ्या तुम्हाला चढून जावं लागतात. त्यावेळी तुम्ही अर्हत बनणार, एकदमच नाही बनत. मग आता सुकृतगामी होण्यासाठी म्हणजे स्वतःपती होण्यासाठी काय करावं लागतं? भिक्षूला बुद्ध धम्म संघ धम्मविनयाला पूर्णपणे समर्पित व्हावं लागतं. शीलवान बनावं लागतं. त्या मार्गावरती चालावं लागतं. त्यावेळेला तो कुठं बनतो? तो स्वतःपती बनतो. मार्गावरती चालता मार्गस्थ होतो आणि फल प्राप्त करता फलस्थ होतो. स्वतःपती मार्ग आणि फलाची प्राप्ती करतो. कशामधून? त्या आचरणामधून. मग आता एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल. अर्हत म्हणतो आपण, अर्हत भिक्षू पाहिजे आम्हाला, ते पाहिजेत, त्यांना आम्हाला दान द्यायचं आणि ते त्यांची गुणवत्ता पाहून आपण ठेवतो आणि ते आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मग हे अर्हत आईच्या पोटातून जन्म घेतात का? नाही ना. ते साधेच असतात ना. तुम्हीच निर्माण केलेले तुमचे लेकरं असतात. तुमचा भाऊ असतो, तुमचा वडील असतो, तुमचा पती असतो, तुमचा नातेवाईक असतो, कोणी असतो, तुम्ही निर्माण केलेला असतो. मग तो एकदमच अर्हत बनेल का? तो शिकेल, शिकता चुकेल एखाद्या वेळेला. जसं आता लहान लेकराची गोष्ट असते. लहान लेकरू जन्म झालं चालायला लागतं का? मग त्याला तुम्ही अगोदर काय करता? पाठीवरती टाकता. नंतर ते पोटावरती पडतं. नंतर थोडं रिंगायला लागतं. मग कशाच तरी आधार घेऊन उभं राहायला लागतं आणि आधार घेता खाली पडतं. चालायला लागतं, पुन्हा पडतं. मग असं करता ते पाडायला लागतं. जन्म झाला पडते. महाराजाची तीच गोष्ट आहे. मग हे भिक्षू अशाच आचरणामधून परिपक्व होता अनेक जन्मामध्ये अनेक पारमिता परिपूर्ण करता ते काय करतात? हे असे अर्हत पदापर्यंत जाऊ शकतात. काही या जन्मामध्ये जातात, काही पुढच्या अनेक जन्मामध्ये जातात. तर त्यासाठी आपण बुद्ध धम्म आणि संघ यावरती आपली अट्टळ अशी श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि आपण श्रद्धा ठेवली नाही, नुकसान कोणाचं होतं? आपलं होतं ना. मनुष्याचा जन्म फुकट वायाला जातो. काही पुण्यकर्म करत नाही, आचरण करत नाही, दानधर्म करत नाही, मनामध्ये नेहमी शंका कुशंका किंतु परंतु आणि शंका कुशंकेमधून दोषारोपण करणं, वाईट गोष्टीचं मनामध्ये ग्रह निर्माण करणे आणि आपलं मन अकुशल बनवणे. मग आपले ते वाईट कर्म होतात. काया वाचा मनाचे आपली जबाबदारी आपलं रक्षण करण्यासाठी शिलाचं कवच आपल्याकडे आहे. समाधीचा मार्ग आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि प्रज्ञा तुमच्याकडे आहे. प्रज्ञा तुमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी. मग या गोष्टीचा तुम्ही जर फायदा घेतला नाही तर मनुष्याचं जीवन हे निरर्थक आहे, निकामी आहे मनुष्याचं जीवन. मग आपल्याला एवढं धम्माचा मार्ग आपल्याला सापडलेला आहे. आपण या धम्माच्या मार्गावरती आहोत. तर आपण आपलं कल्याण करावं. बाकीच्यांचं जे असेल ते त्यांचं ते पाहत बसतील, पण आपण आपलं कल्याण करावं, आपल्या जीवनाचं रक्षण आपण करावं, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जो संघ आहे, जे संघाचे 9 गुण आहेत, हे अनुत्तर संघ आहे, पुण्यक्षेत्र आहे मनुष्य आणि देवतांचं. हे आपल्याला समजून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करावं. तर अशा पद्धतीनं आपण हे संघाचे 9 गुण समजून घेतले आणि त्या 9 गुणाचं स्मरण ठेवून त्याला समर्पित होऊन आपण काटेकोरपणे पंचशिलेचं पालन करावं. पंचशिलेचं पालन करता उपवासात व्रत आपण पालन करावं, अष्टशिलाचं पालन करावं आणि त्याच्यामध्ये ते पालन करता आपल्या जीवनाचं कल्याण आपण करून घ्यावं. सर्व अर्हत पदापर्यंत आपली वाटचाल व्हावी, ही सर्वांच्या प्रती मंगल कामना आहे आणि हे प्रवचन या ठिकाणी संपत आहे.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते। काही शंका कुशंका असेल तर विचारू शकता. एतं बुद्धानुशासनं धम्मं चरेत् सुचरितं नतं सुचरितं चरेत् धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं न तावता धम्मधरो यावता बहुभासति योजपं विसुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओदियो योगमहमपश्यति नति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवाक्येन मे जयमङ्गलम् नति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवाक्येन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन